जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण निघालो आहोत लावणी लावायला। आता काका आपला बैल घेऊन वाड्यातून निघाला आहे। आपण आता चाललोय लावणी लावण्यासाठी। चला तर आज लावणीला काय काय मजा येते ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरू करूया। पावसालाही सुरुवात झालेली आहे। आमच्या आजोबा पणजोबांची समाधी आहे इथे। ही आमची शेती। हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण आहे की आपल्या गावातील शेती ही अशी जिवंत राहिली पाहिजे आणि येणाऱ्या पुढील पिढीला आपल्या गावातील शेती काय होती हे समजण्यासाठी मी आता हा व्हिडिओ केला आहे। काल आपली अर्धी दाढ काढून झालेली आहे। आता थोड्या वेळाने सगळे येऊन ती पूर्ण करून टाकतील। तोपर्यंत आपण तिकडे आता तो शेत आहे तो नांगरून घेऊया आपण। तर बैल आपण जोडत आहोत। काका आपला जोडत आहे बैल। बघा कसे त्यांच्या जागेवर जाऊन व्यवस्थित उभे आहेत। नाही समजतं की आपली डावी बाजू कुठली आहे, उजवी बाजू कोणती आहे। दोघे आपल्या जागेवर बरोबर उभे आहेत। कडे फिरवायला लागेल ना, कडे फिरवायला लागेल ना, कडला मारायला लागेल ना, बैल फिरवायला लागतील ना। हो आम्ही तिकडे मारा ना। पांढरीचा चित्री हवे तुम्हाला? चित्री ठेवू नको नाही बघा ही लाकडाची केलेली तिवई आहे। हिला तिवई म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हिचा उपयोग बसून दाढ काढण्यासाठी होतो। हे बघा अशी
आपला आता नाश्ता आलेला आहे. मग आता मस्त नाश्ता करून घेऊया. हे बघा ही काकी हिने आपला नाश्ता घेऊन आले. बघा भाकरी, पालेभाजी आणि बटाट्याची भाजी आहे आणि कोलिंब पण आहे त्याच्याबरोबर. भरपूर दे, बघायला जास्त नको बघायला. मस्तपैकी आपण आता बांधावर बसून मस्तपैकी नाश्ता करणार आहोत. आमच्याकडे गावाला त्याला नारी म्हणतात. तिकडे काकाने आता दाढ करायला सुरुवात केली. त्यांनी नाश्ता करून आलेच घरातून. बादली बलो फुल सांडला कुठे बंगाली शेर मोठा. 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 अरे फुलात फुल गुलाबाचा फुल. फुल सांडला कुठे बंगाली शेर मोठा. फुल सांडला कुठे बंगाली शेर मोठा. अरे फुलात फुल चाफ्याचा फुल. फुल सांडला कुठे बंगाली शेर मोठा. फुल सांडला कुठे बंगाली शेर. बोला दोघी जणी मला. हिरव्या पदराची ही तांबड्या लुगड्याची ग मैना. हिरव्या पदराची पायात साकल्या घाल सोयीरा ऊस माझ्या मनाची. ही पायात साकल्या घाल सोयीरा ऊस माझ्या मनाची. हौस माझ्या मनची दाजीबा लाज वाटते जनाची. बघा आपली सुंदर नदी अशी वाहत आहे इथून. बघा किती पाणी पाहू शकता तुम्ही. खरंच एवढं मजा येते ना लावणी गावी लावणीला आल्यावरती. खरं आता पावसाने पण जोरात सुरुवात केला नाही. पण आता तिकडे दुसरीकडे जाऊया आपण आता. खरंच खूप अशी मजा येत आहे. पावसात भिजायला पण मजा वाटते आणि चिखलामध्ये उड्या मारायला. पण आता पाहू शकता किती सुंदर असा नजारा आहे माझ्या मागे. पावसाने पण सुरुवात केलेली आहे. हे बघा सुंदर असा नजारा आहे माझ्या मागे. गावात यायचं आणि शेतात जायचं ना असं कधी झालेलंच नाही आहे. कारण शेतातली लावणी करणं खूप म्हणजे
अविस्मरणीय असं दाढ काढून झालेली आता. आता ही काकी बघा कशी आता मूठ उचलते आणि इकडं नांगर धरलेला आहे चिखलीसाठी. चिखल करून झालेली आहे हे बघा. हे बघा अशा मूठ बांधतात सोडलेले. इकडे बघ, हे इकडे बघ. हे बघा आता कशी मस्त की चिखल वगैरे करून झालेली आहे. आता भात लावायला घेतलेला आहे आपल्याकडे. चिखल किती झाले बघा. चिखलात काय बघा किती जाते. चिखल झालेली पूर्ण पाण्यातली. आताच आपण पाहिलं आहेत की कशी गाणी बोलत शेती केली जाते. आव्हाने काढलं जातं आणि आता भात लावत आहेत आपल्याकडे. ती पण गाणी बोलत आहे. शेतीच्या कामातून होणारा थकवा हा अशा प्रकारे दूर केला जातो आणि कधी समजत नाही की आपलं शेती कधी लावून झाली आहे किंवा कधी दाढ काढून झाली. अशा गोष्टी या गाण्यातून होत असतात. हे बघा आता इकडे गाणी सुरू असताना आता त्या साईडलाही गाणी सुरू झालेली आहेत. एक मजा असते, खूप मजा असते. आपण तिकडे बघूया काय काय गाणी बोलली जातात ती. आपण आता दुसरीकडे आलो. तिथे भलोरी लावलेली आहे. कुदल पाणी लावते दंडा. मल्या उभी कुदल पाणी लावते दंडा. मारते कुदल पाणी लावते दंडा. पाणी लावते दंडा. मारते कुदल पाणी लावते दंडा. बोलीतो रोप चिपटे सदा. मारते कुदल पाणी लावते दंडा. मारते कुदल पाणी लावते दंडा. मारते कुदल पाणी लावते दंडा. मारते कुदल लावते दंडा. मारते कुदलचे दंडा. मोगरीचे रोप कशी मस्त लावणी लावत आहे आणि गाणी सुरू आहे बघा. खेकडा याला आमच्याकडे घोगड म्हणतात. घोगड म्हणतात आमच्याकडे. घोगड असतो ना तो टमके असतो. हा चक्कड असतो त्याला पण. आपण आता बाबांकडून जाऊन घेऊया हा भात आता कोणत्या प्रकारे लावला जातो इथं. अरे ही आमच्या गावची पद्धत आहे.
आणि जपानी पद्धत आहे ती बघ अशी लावतात, अशी लावतात उभी. हा अशी बघ अशी लावतात. आणि आपल्याकडे अशी ही या आडवी प्रथा म्हणजे ती जीव धरला की ती उभी होती. असं आहे का? हा. कोकणाची भावना ही अशी सवय अशीच पद्धतीने लावतात. कोकणात म्हणजे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हो तो हा चिखलावर लावतात ना, बरोबर. ती आडवी होती पण ती आडवी होऊन ती देतो. आम्ही दोऱ्या लावित नाही, आम्ही चौकट लावतो. बरोबर. असं आहे. म्हणजे काही ठिकाणी दोरी लावली जाते, त्याच्यावरती ते भात लावलं जातं. हा नाही दोरी म्हणजे त्यांची सवय पद्धत आहे ती लाईनी लावायची. बरोबर, लाईनीत लावायची. त्या लाईनी लावतात. बरोबर बरोबर. अशी आहे. त्याच्याकडे पद्धत अशी लागली. हे पद्धतीचं कारण काय आहे, हा जेव्हा आता जीव धरला हा. उभा होणार थांब. बरोबर. तिथं हलणार नाही तिथून. हा, आणि आता चौकट जी आहे हा. ती तुला समोर अशी फोटो काढला तर तुला चौकडच दिसणार, बरोबर त्याच्या लाईन नाही दिसणार तुला. बरोबर. अशी आहे. आपण पाहू शकता कसे लावतात ते. हे अंगठा आहे, तो अंगठा द्यायचा बघ. हा. आहे ना, हा खाली द्यायचा. ही चिखलाला गेली. हे बघ हा अंगठा द्यायचा की चिखला जाते. बरोबर. ती वाहत नाही. हा. ती काय त्याला वरतून माती टाकायला, माती लावायची. काय ती माती लावायची हा. जरूरच नाही. ते- चिखलात ती चिपीत नाही यायची. हा. तिथं आपोआप उभा राहतो हा आपोआप उभा राहतो. असं आहे. ते. आता पूर्ण शेत पूर्ण पाण्याने हे करणार आपण आता. बरं तुंबवून ठेवला. लावून झालं की. आता तुंबवून ठेवायचा. हा. मी तुंबवून ठेवला की पाणी फुगला हम्म. किती वेळ चिखल फुगली म्हणजे चिखल सारखा होतो तो. बरोबर हा गडगं बिडगं दिसत नाही मग. बरोबर. काही ठिकाणी नांगर फिरल्यानंतर सारखा होतो. ते फळी फिरवली जाते, हा, फळी फिरवली. पण आपल्याकडे ती प्रथा नाहीये, कारण सरळ प्लेन होतं पूर्ण. ह्याला उद्याला पाय फिरायला लागलं तर सारखा होईल. ओके. उद्या याच्यात फिरायला आला तर सारखा होतो. बरोबर बरोबर बरोबर. एक आठवण म्हणून ठेवलेला आहे तो फोटो. करायची पहिली की कसं काय? नाचणी वरी तीन सगळं केलेलं आहे. हरीक हा. सगळं केलेलं आहे. काय केलेलं नाही असं मग नाही. सगळं आता का कसं? काय आहे ते हा. सांगतोय ना, 15व्या वर्षाला नांगरावर हात ठेवला, शाळेतनं बाहेर पडलो 7वीत नाही. बरोबर तो आजपर्यंत हात नांगरावर आहे. बरोबर. तुझं येता नांगर धरतोय बरोबर. पण ते काय आता झेपत नाही. तुमचं तर वय किती असेल तरी पण? आमची 75 झाली. तरी पण 75 वर्ष झाली तरी पण ते आता नांगर धरू शकतात व्यवस्थितपणे. अजूनपर्यंत चाललाय. किती गुरं आहेत मग? पुरा काय पाहिजे, एक गाय नाही वासरू आहे. बरोबर बरोबर. सुपर घाटी पाडा आहे. हा. तो सुद्धा आता फिरतोय म्हणून आपलं त्याच्यावर जेव्हा फिरतो मी. बरोबर बरोबर. इथे मी आता फिरायला आपल्याला झेपत नाही. आपलं असती शेतात यायचं, स्वतःचा शेत एक केलाय म्हणून. बरोबर. आणखी काय बस चल चल. बघा आता नाचणी वगैरे करतात ना, नाचणी वरी वगैरे, ते मग आता बंद का केला नाही? प्राणीच राहते. बरोबर. डुकरं वगैरे त्रास देतात, त्यामुळे ते सगळं आता बंद झालंय. बरोबर. शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्याकडे प्राणी खूप झालेले आहेत, ते फक्त त्यांचा काहीतरी बंदोबस्त व्हावं. आता सध्या पावटा वगैरे ते पण कमी केला नाही आहे. पावटा, तूर, शेतात राहत नाही. रानरेडे, डुक्कर, माकडं या साईडला खूप त्रास देतात. त्यामुळे कसं शेतकरी शेती सोडायच्या मागावरती आता आहे. गावात राहून स्वतः सगळं शेती केली जाते, बकऱ्या सांभाळते, सगळ्या गोष्टी करते. आपल्याला आता सुंदर अशी आजोबांनी माहिती दिली आहे की त्यांच्या काळी किती शेती पिकवली जायची आणि आत्ता फक्त 1-2 दाढी केली म्हणजे शेती झाली. तर त्यांच्या काळी खंडीच्या खंडी अशी भात शेती केली जायची. तसे वरी, नाचणी असे वेगवेगळ्या प्रकार. त्यांच्या वेळेला खूप सारे असे वेगळ्या प्रकारचे धान्य केले जायचे आणि पावटा, तुरी ह्या तर खूप मोठ्या प्रमाणात करायचे. पण आता अशी परिस्थिती आहे, रानातील वनरेडे किंवा माकड, परत डुक्कर ह्या वन्यजीवी प्राण्यांमुळे आपला कोकणातील शेतकरी हा शेती सोडून आता बाहेर निघालेला आहे. मुंबईत अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो असा स्थायिक झालेला आहे. आता आपण पाहिलं तर खूप मोठी आमची शेती आहे आमच्या गावामध्ये, पण आता त्यापैकी मोजकीच लोक. पूर्वी कमीत कमी 40 नांगर आमच्या वाडीमध्ये होते, पण आता फक्त मोजून 4च राहिलेले आहेत. आणि सगळे शेतकरी आपले आता शेती सोडून जो तो प्रत्येकजण मुंबईत गेलेला आहे. अशा प्रकारे आपलं संपूर्ण शेत लावून झालेलं आहे. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही.
ही बघा माझी बहीण अशी डबा घेऊन येत आहे बांधावरून. ते बघा एकच डबा घेऊन आले हे बघा. आणि ते आता जवळजवळ 8-15 दिवस इथे आहे, पण अजूनपर्यंत शेतात उतरली नव्हती. आज ती शेतात आलेली आहे. पैकी आपण आता जेवायला बसलेलो आहे आपण आता. भात मग डाळ त्याच्यावरती पुढे काही थंडी देते. घेऊन आलाय का आता या मधुआमनाच्या गोडपोटीच्या आईची केरा पण खायला चांगला आहे. बांधावरला खाल्ला ना वरचा मला एक फोड मिळालेली आहे आंब्याची. चांगली आहे त्याची हिरवा पण खायला चांगला. पाणी दे बांधातला आला होता खालीवरला. हे दाखवून खाते मला आंबा. तर काय करील कलमाचा आंबा आहे. संपला नसता. असा उरलेला बाटा खाते ती. ते बघा चपण पण खाते. हे बघा अशा प्रकारे सगळी आपण मूठ आता टाकून घेत आहोत. लावणाऱ्यांना ते बरं पडतं. धरू ही कर हे तुम्हाला समोर झेंडे दिसतात ना, ते आपले बंधू त्यांनी ते लावणीचे बैल स्पर्धेसाठी बैल पळवण्यासाठी हे असे झेंडे लावलेले आहेत त्यांनी. हे पाहू शकता त्यांची आधीपासूनच मेहनत असते बैल पळवण्यासाठी. हे आमचे दोन्ही युवा शेतकरी आहेत आणि नांगरी पण आहेत ते. आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. आमचा अक्षय तो प्रणिकेत. आता शर्यती सुरू झाल्यात, तुम्ही बैलांची मेहनत काय काय घेता? बैलांची मेहनत आंबवण चालू आहे आणि मिशीचा पाला चालू आहे. आपण काही छकड्याच्या स्पर्धेमध्ये बैल उतरवले नाहीत, बरोबर, पण चिखलाच्या स्पर्धेमध्ये आपण उतरतो. मला प्रॅक्टिस वगैरे चालू आहे की कसं काय तुमची आता? प्रॅक्टिस पहिला फेरा काढलेला आहे. ग्राउंड बघितला मी मगाशी तुमचा. ग्राउंड बघितला, छान केलं एकदम. आणि पहिला फेरा काढलेला आहे आपण. 7 तारखेला मैदान आपल्या इथे जवळ रामपूरमध्ये. बरोबर, तर पहिल्या मैदानात उतरायचा आमचा प्रयत्न चालू आहे. बरोबर, प्लॅन चालू आहे. ओके ओके, धन्यवाद. चहाचा टाइम झालेला आहे. चहा घेऊन आलेली आहे आपल्या प्यायला. चहा आणि बटर घेऊन आली आहे. सगळ्यांना 2 बटर देते. हे मला पण बटर दे.
शेतावरती चहा आणि बटर खायची मजा वेगळीच असते. थांबा बाहेर बाहेर कुठे देत आहे काय रे हे बघा हे बघा क्लिअर आहे सगळी फणस फोडलेला आहे. चांगलं आहे. हे बघा मला माझ्या काकीने कसा फणस दिलेला आहे. ते पण पावसामध्ये फणस खायची मजा वेगळीच असते. आमच्या घरात तर परत फुटलेला फणस माझ्यासाठी खास फोडला नाही तिने. हे बघा ही आता नवीन प्रकारची तिवई आहे. तुम्हाला मगाशी दाखवलीच आहे मी आपली लाकडी तिवई. आता ही प्लॅस्टिकची तिवई आहे. ही बघा ही एक आता नवीन प्रकारची तिवई माझ्या भावाने केलेली आहे. वेल्डिंग मारून लोखंडाची तिवई तयार केलेली आहे. खालती पाहू शकता. शेतावरती येणं, ते चिखलात आपली मजा करणं, ह्या सगळ्या गोष्टी मुंबईकर नक्कीच मिस करत असणार. कारण त्यांनाही वाटतं की आपण आपल्या गावात राहावं. हे आपण पाहू शकता पूर्ण अशी शेवटपर्यंतची पूर्ण शेती आहे. पण आता नेमकेच शेतकरी असल्यामुळे ते आता हे बघा हे माझे काका आहेत आणि एवढे हौशी आहेत की प्रत्येक बैलगाडी स्पर्धेला ते आपले जोडी नेऊन प्रत्येक वेळेला दोन नंबरचे मानकरी असतात. आपण पाठी पाहू शकता आपले बैल. एक घाटी आणि एक गावठी आहे. पण ते घाटी स्पर्धेमध्ये ते बैलांचं नांगर धरायला मला मिळालेलं आहे. पण ते एवढ्या ताकदीचे आहेत ना की मी कधीच नांगर धरला नव्हता. तर आज मला योग मिळालेला आहे नांगर धरायचा. मी सकाळी 7 वाजता बरोबर बैल घेऊन आलेलो आहे. अजून मी ते शेतात बसलेलो आहे आणि अक्षरशः माझे पाय खूप दुखत आहेत आता. कारण शेतात इकडे तिकडे नाचून दिवसभर रोज दुकानात बसायची सवय, त्यामुळे आज खूप पाय दुखायला लागलेले आहेत. पण आता बऱ्यापैकी नांगरून झालेलं आहे त्यांचं. तर आपण बैल धुतले की आपण घरी निघणार आहोत. दुसरी जोडी आता नांगरावरून सुटलेली आहे आणि आता त्यांना धुण्यासाठी घेऊन आलो आम्ही. आता बघा अक्षय आता बैलांना धुवत आहे पाण्यात. तर पर्यावरती आलो होतो आम्ही. फेटा कसा बांधला नाही बघा तुम्ही. हा खरा शेतकरी. कसा बैल धुवत आहे तो बघा. दुसरा जर कोण गेला त्या साईड ठिकाणी तर त्याला 100% तो बैल उडवणार. स्वतः मालक बघा कसा धुतोय त्याला. हे बैलाचं आणि मालकाचं एकमेकांवरचं प्रेम आहे. कसं संपूर्ण त्याला धुवून देत आहे तो. आपले बैल आपले सुटलेले आहेत. आता त्यांना पर्यावर घेऊन जातोय धुण्यासाठी. बघा आपण आता दुसरी जोडी धुवायला आणलेली आहे. आणि असा जोरदार असा पाऊस आलेला आहे घरी जायच्या टायमावरती. फायनली लावणी लावून झालेली आहे आणि आता मी निघालो घरी आंघोळीसाठी. चला आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. बघूया कोणती व्हिडिओ पुढील असेल ती. जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय हिंद, जय शिवराय.